बॅचलरसाठी ही तर ऑल टाईम फेवरेटच आहे, पण घरातल्या बायका आणि मुलींसाठी सुद्धा आज काय बनवायचं मूडच नाही आहे अशांसाठी ही रेसिपी इज अ टोटल लाईफ सेवर. आजचं स्पेशल मेनू आहे चमचमीत दाल खिचडी. तर मंडळी, वेलकम टू माय किचन ब्लॉग. आता वेळ न घालवता आजच्या सुपर इझी, बॅचलर फ्रेंडली आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी दाल खिचडी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी एक फ्रेश लाल टोमॅटो घेऊयात, अगदी माझ्या आजच्या ड्रेसला परफेक्ट मॅच होणारा. चला आता तो बारीक चॉप करून घेऊयात. आता एंट्री होती आजच्या रेसिपीच्या हिरोची, एक मीडियम साईजचा कांदा. चला याला मस्त बारीक चॉप करून घेऊयात. उसके बाद एक छोटीशी शिमला मिर्च बारीक चॉप करून घेऊयात. आय नो गाईज, आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असतील शिमला मिर्च दाल खिचडीमध्ये, ते पण ट्रस्ट मी गाईज, ही माझी रेसिपी आहे. एकदा शिमला मिर्च ॲड केली ना, खिचडीला एक मस्त फ्लेवर येतो. म्हणून जज करण्याआधी एकदा नक्की ट्राय करा, नंतर मला थँक्यू म्हणाल. थँक्स मी लेटर. ओके गाईज, सिरियसली एक परफेक्ट शॉटसाठी क्या कुछ करना नहीं पडता. यू गेस्ट इट राईट. मी या व्लॉगमध्ये 2 कॅमेराज यूज करायचं ट्राय केलं आहे. बीइंग अ क्रिएटर इज ऑल्सो नॉट अ इझी टास्क गाईज. द स्ट्रगल इज रिअल. कोणतंच काम इझी नसतं गाईज. परफेक्ट अँगल्स, लाईटिंग, कॅमेरा सेटअप, शूटिंग, रिटेक्स सगळं एकट्याने मॅनेज करावं लागतं. आणि मी तर अजून लर्निंग फेजमध्ये आहे. रोज काही ना काही नवीन शिकते, मिस्टेक करते, पुन्हा ट्राय करते. पण एक गोष्ट नक्की, आय विल कीप शोईंग अप अँड कीप गेटिंग बेटर. गाय, सिरियसली एक गोष्ट सांगू का, मी सुद्धा खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवरच पाहून शिकले आणि शिकते पण आहे. म्हणून मला नेहमीच वाटतं की यूट्यूब हे फक्त एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म नाही आहे, इट्स वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म्स फॉर लर्निंगसुद्धा. रोज काही ना काही नवीन शिकायला मिळतं. रेसिपीज झालं किंवा काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात, बघायला भेटतात. आणि गाईज, आपल्याकडे जे पण टॅलेंट आहे, जे पण युनिक गोष्टी आहेत, नॉलेज आहे, ते सुद्धा आपल्याला यूट्यूबमुळे हजारो लोकांपर्यंत पोहोचवता येतं. गाय, सिरियसली हीच तर यूट्यूबची खरी पॉवर आहे. चला तर मग, खूप गप्पा झाल्या, आता बॅकची कुकिंग. आता मी लसूण सोलून घेतलंय आणि बारीक मस्तपैकी चिरून घेते, कारण दाल खिचडीला मस्त अरोमा आणि फ्लेवर देण्यात लसूणचा खूप मोठा रोल असतो. 2 जणांची दाल खिचडी करता मी हाफहून जास्त बाउल जिरा राईस घेतलाय. त्यानंतर 3 ते 4 चमचे मूग डाळ, त्यानंतर 3 ते 4 चमचे मसूर डाळ, त्यानंतर 2-3 स्पून तूर डाळ. त्यानंतर सगळं स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा वॉश करून घेऊयात, जेणेकरून सगळी धूळ आणि एक्स्ट्रा स्टार्च पण निघून जाईल. गाईज, ही स्टेप प्लीज स्किप नका करू, याने खिचडी खूप छान बनते. आता कुकरमध्ये 2 टेबलस्पून ऑइल गरम करून घेऊयात. ऑइल चांगलं गरम झालं की सगळ्यात पहिले मोहरी टाकू. त्यानंतर तडक्यासाठी जिरा ॲड करा आणि मस्त फुलू द्या. हीच फोडणी रेसिपीची खरी सुरुवात आहे. उसके बाद चॉप किया हुआ लसूण. लसूण थोडा ब्राऊन झाल्यावरती आपण लगेच चॉप केलेला कांदा टाकू. तो मस्तपैकी परतून घेऊयात. त्यानंतर चॉप केलेला टमाटर टाकू आपण, माझ्या लाल ड्रेससारखा लाल लाल टमॅटो. त्यानंतर शिमला मिर्च. त्यानंतर मी शेंगदाणेही ॲड केले आहेत. मला शेंगदाणे आवडतात कारण खिचडीमध्ये खूप जास्त. एका गॅसवरती मी गॅस ऑन करून 1 ग्लास पाणी तापून घेणार आहे, जे आपल्याला खिचडीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर फटाफट थोडीफार हळद टाकली आहे मी. त्यानंतर तिखट. त्यानंतर कांदा लसूण मसालाही टाकला आहे मी, त्याच्याशिवाय खिचडी चांगली बनत नाही. त्यानंतर मीठ चवीनुसार आणि त्यानंतर शेवटी कोरिएंडर पावडर आणि त्यानंतर हिंग. उसके बाद आपण जे धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ होते ते आपण कुकरमध्ये टाकणार आहे. आता हे सगळे इंग्रेडियंट्स छान प्रकारे गोल्डन होऊपर्यंत मस्तपैकी परतून घेऊयात, जेणेकरून सगळ्यांचे फ्लेवर्स एकमेकांमध्ये छान मिक्स होतील. तर गाईज, यामध्ये गरम पाणी मी ॲड करून घेतलं आहे 1.5 ग्लास. पाण्याला एक छान उकळी आली की त्यात बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर ॲड करूयात. आता कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्या. तोपर्यंत आपण थोडंसं वेट करूया आणि मग बघूया आपली चमचमीत दाल खिचडी कशी मस्त तयार झाली आहे. गाईज, फायनली आपली खिचडी रेडी झाली आहे आणि कुकरही थंड झाला आहे. चला आता शिट्टी काढू आणि वरचं झाकण काढून बघूया खिचडी कशी झाली आहे. वाह,
खूपच छान, अगदी मला जशी हवी आहे तशी खिचडी छान प्रकारे झाली आहे. आता मी सर्व्ह करते प्लेटमध्ये. मी खिचडीसोबत एक लिंबूचा काप घेतलाय, त्यानंतर कांदाही घेतलाय आणि त्याच्यानंतर टोमॅटो थोडा उरला होता. मी टोमॅटोचे स्लाइस केले आणि घेतले. आणि हो गाईज, सॅडली आमच्या घरात पापड पण नाही आहेत, सगळे संपलेत आणि लोणचं पण संपलंय गाईज. नाहीतर मला लोणचं खायची खूप इच्छा होती खिचडीसोबत. गाईज, कशी वाटली माझी चमचमीत दाल खिचडीची रेसिपी नक्की कमेंट करा.